ओबीसीचा स्तर आरक्षणाचा मुद्दा हा महत्वाचा होत चालल्यास एकंदरीत येते आणि दुसऱ्या बाजूस एससी एसटीचं क्रिमिनल लावल्यामुळे हा वर्गही फार मोठ्या प्रमाणात रिॲक्ट होतोय अशी परिस्थिती आहे. दोन्ही आघाड्या म्हणजे बीजेपीची आघाडी आणि काँग्रेसची असणारी आघाडी या दोघांनीही सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय वर्गीकरणाच्या संदर्भात आणि क्रिमी लेअरच्या संदर्भात लागू करू अशी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या संदर्भातला नवीन आलेला जो निर्णय इलेक्शनच्या 15 दिवस अगोदर होता, याच्यामध्ये स्वायत्त संस्थेच्या निवडणुका घ्यायला परवानगी दिलेली आहे. परंतु त्यामध्ये असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की ओबीसीचं इम्पिरिकल डेटा नसल्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका आरक्षण राहणार नाही अशी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. जरांगे पाटील यांची मागणी आपण जर पाहिली तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी जी मागणी होती, त्या मागणीला वंचित बहुजन आघाडी सोबत उठलेल्या सर्व राजकीय पक्षाने मान्यता दिली असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि त्याच्यामुळे ही निवडणूक एका दृष्टीने चुरशीची होत चालली आहे.